नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. मनमाडमध्ये किन्नर समाजाची आषाढ जत्रा मोठ्या उत्साहात साजरी. मनमाडमध्ये किन्नर समाजातर्फे आषाढ महिन्यानिमित्त पारंपरिक जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने गोदावरी माता मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. ढोल ताशांच्या गजरात पोतराजाची मानाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी समाजातील गुरु शिष्य परंपरेला उजाळा देण्यात आला. स्वर्गीय भास्कर आबा गुरु यांनी सुरू केलेली ही परंपरा गुरु पिंटू सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून अविरत सुरू आहे. समाजातील अनिष्ट गोष्टी दूर व्हाव्यात आणि सर्वांना सुख समृद्धी लाभावी या हेतूने विविध धार्मिक विधी पार पडले. या जत्रेला मनमाडकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. आवाज इन न्यूज मराठी, मनमाड, नाशिक. जो आषाढ महिन्याचा जो यात्रेचा कार्यक्रम असतो पूर्वीपासून करत आलेले, आता आमचे गुरु रोसकी स्वर्गवासी झाले, त्याच्यानंतर मी करत आले. आता माझं जर केलं तर माझ्या माझे शिष्य लोटं माझेवाले हे लोटं टाळतील. हे म्हटलं तर मर्याई लक्ष्मीचा डाडा असतो, जी आमची मनमाडची शिवावरची जी गोदावरी माता आहे ते आमचं शिव आहे. आम्ही अख्ख्या गावांनी आम्हाला किंवा अख्ख्या समाजाने आम्हाला वाळीत टाकलेला असलं तरी आज लोक आम्हाला देवाच्या रूपाने पाहतात. कोणी आम्हाला मानून पण आम्ही अख्ख्या गावाची इडापिडा, दलिंद्री, रोदराई, लहान लेकरांची रोदराई, सर्वांची इडापिडा जावा म्हणून आम्ही कळशे आणि धादरी भरतो मर्याई लक्ष्मीचं. आणि प्रत्येक गावाची इडापिडा आम्ही आमच्या संतीला वाजत डाजत नेऊन ते शिवावर सोडतो. शिवावर सोडल्याने म्हणजे गावाच्या बाहेर आम्ही आमची गावची दलिंद्री घेऊन जातो. आमचं असं असतं, आधी जसं गुरु म्हटलं तर लक्षात ठेवा, जसं मी हे माझे शिष्य बसलेले, त्याच्यानंतर गुरु म्हटलं तर ही आई परमेश्वर आम्ही आमच्या नात्याने मानतो. जसं आमचे गुरु होते स्वर्गवासी गुरुवर्य भास्कर गुरु, तसे यांचं गुरु मी आलं लक्षामध्ये. म्हणजे आमचं एक माईलेकराचं नातं असतं. माईलेकरांचं नातं जसं डायवासरूचं नातं तसं आमचं माईलेकरांचं नातं असतं. जसं आता मी काढलेलं आता आषाढ महिन्याचं, त्याच्यानंतर आता माझं जर काही झालं तर माझ्यानंतर माझे चेले काढतील. आता आमचं असं पहिली यात्रा म्हटलं तर माझी निघते मनमाड शहरात. आषाढ महिन्यातला पहिला शुक्रवार माझा निघतो. माझ्यापासून ती जत्रा सुरुवात झाली तर माझ्यानंतर यांची सर्वांची जत्रा निघते. म्हटलं तर देवीचं माझ्या तरी महाअभिषेक होतो सप्तशृंगीचा, नंतर ढादऱ्या भरल्या जातात. मग नंतर पोतराजाला पहिला मान असतो. पोतराजानंतर आमच्या आराधी, ज्योती, तृतीयपंथी, किन्नर समाज सर्व एकत्र येतात. देवदासी, ज्योती सर्व एकत्र येतात. त्याच्यानंतर आम्ही चौट भरतो. त्या ढादऱ्या वाजत डाजत आम्ही देवीची मिरवणूक पालखी काढून आम्ही ती शिवावर नेतो. पहिले म्हटलं तर मनमाडच्या शहरातली डवळ्यांची लक्ष्मी आई हिला मान देतो. लक्ष्मी आईनंतर सर्व देवतांना मान देऊन सर्वांची शेवट आणि पालखींचा आमचं सर्वात शेवट म्हटलं तर गोदावरी माताला होतो. आता तुमचे गुरु कोण? आता मग स्वर्गवासी गुरुवर्य भास्कर गुरुच होते, मुंबई गोरेगाव. ते शेवटपर्यंत माझे राहणार. आम्ही दरवर्षी या जत्रेत येतो. जशी देवीची मिरवणूक निघते, सगळं निघते, आम्ही मुंबईपासून भरपूर लांबपासून आम्ही या जत्रेत येतो आणि या जत्रेचा लाभ घेतो. आणि ही पारंपरिक म्हणजे दरवर्षी चालणारी जत्रा आहे. आमचे गुरु म्हणजे आमचे नानी भास्कर नानी ते होते, त्यांच्यापासून हे चाललेलं होतं. आता हे चालवत आहेत आणि ह्यांच्या पुढेही सगळे चालवत असतील आणि सगळे करत असतील. जय माता दी. सर्वांना पाया पडण्यात आहे. मी मनमाडची निकी. जसं आता सांगितल्याप्रमाणे गुरुने आमच्या जो पावलावर पाऊल दिला आणि जे आमच्या नानींनी सांगितल्याप्रमाणे जसे आखाडाची परंपरा त्यांनी जी केली माझ्या गुरूंनी, तीच परंपरा आम्ही पुढे पाळणार आहे आणि ती आम्ही पाळणार आहे. जसं आता सांगितलं आहे माझ्या गुरुभावांनी, राजमांनी आणि माझ्या गुरूंनी सांगितलं, पिंटी गुरूंनी जी गोष्ट सांगितली तीच तुम्हाला मी सांगते की जशी आखाडाची परंपरा आमच्या नानीपासून आम्हाला माहिती पडली, आता आमच्या गुरूंनी आम्हाला सांगितली आणि तीच आम्ही पुढे पाळणार असणार आणि इथून पुढे आम्ही ती चालू ठेवणार. सर्वांना पाया पडणे येतं. हा जो आषाढाचा महिना आहे, हा आषाढाचा महिना आम्हाला आमच्या गुरुपासून माहिती झाला. आमच्या गुरूंना त्यांच्या गुरुपासून ही जी गुरु शिष्य परंपरा आहे ती गुरु शिष्य परंपरा आम्ही जपत आहोत आणि यापुढेही जपणार आहे. आणि आषाढ महिना म्हटलं की आम्हा सर्व आराधी, जोगती, भगत या सर्व लोकांचा आनंद उत्सव हा महिना असतो आणि त्या महिन्यामध्ये आम्ही हा आमचा आनंद उत्सव साजरा करत असतो. परंतु ह्या वर्षी आम्हाला
थोडीशी फक्त एकच संवेदना राहिलेली आहे की जे आमचे गुरूंचे गुरु होते, ज्या आमच्या नानी होत्या, त्या आज आमच्यामध्ये नाही आहेत. त्यांची उणीव आम्हाला ती सदैव भासणारच आहे. आणि त्यांनी जे आम्हाला शिकवण दिलेली आहे, जी त्यांची शिकवण आहे, त्यांच्या शिकवणीनुसार आम्ही पुढे चालणार आहे आणि पुढची परंपरा आम्ही जोपासत आहे. हा जो आषाढ महिना आहे, आषाढ महिना हा भगवतीचा, देवीचा, मर्याई लक्ष्मीचा, तो आम्ही घेऊन चालत आहोत. आता आमचं गुरुबंधू आहेत किरण, त्यांच्या निवासस्थानी आता गुरूंना इथं आमंत्रित करण्यात आलेलं आहे. नेमकी आषाढ महिन्यामध्ये काय केलं जातं? आषाढ महिना हा मर्याई लक्ष्मीचा महिना असतो. हा महिना जो वर्षातून एकदा येतो, जिथे आपण पूर्वी लोक बोलत होते की कॉलेरा पसरतो. तो कॉलेरा म्हणजे तो मर्याई लक्ष्मीचा महिना असतो. आणि ती त्या महिन्यामध्ये तिचा तो आजाराचा जो हे असतो, त्यामध्ये आमचे लोक त्या देवीचा देवगाडा चालवून, तिचा गाडा चालवून गावाच्या बाहेर काढतात. आणि जी रोगराई असते ती रोगराई गावाच्या बाहेर काढण्याचं काम करतात. त्यामुळे हा आषाढ महिना देवीसाठी खूप महत्त्वाचा असतो. आता स्वर्गवासी झालेले गुरुवर्य भास्कर गुरु, जे आमचे किन्नर समाजाचे मेन म्हटलं तर आधारस्तंभ, प्रेरणास्थान, त्यांच्या स्वर्गवास झालेले आहे. ते आता आमच्यामध्ये नाही राहिलेले, पण गडावरती, सप्तशृंगी गडावरती जगदंबेच्या दारामध्ये ओरिजिनल कोजागिरीची जी मानकरी असतील आणि गडावरची मानकरी असतील, ते माझे गुरु होते आणि शेवटपर्यंत तेच राहणार. जसं कोजागिरी पौर्णिमाला जगदंबेला लिंब नेसवतात, तसं माझ्या गुरूंचं ते लिंबाचा अधिकार होतं आणि ते मेन म्हटलं तर त्यांनाच राहणार. त्याच्यानंतर आम्ही लोक आषाढाची जी आषाढ महिन्याची जी परंपरा ही त्यांच्यापासून आम्हाला माहीत झालेली, तर माझ्यापासून माझ्या शिष्यांना माहिती आहे. तसं गडावरती त्यांचं नाव आहे, ते मानकरी होते, महाराष्ट्राचे तृतीयपण त्यांची ती शान होती, आण होती आणि बाण होती. शेवटपर्यंत तेच राहणार. आम्ही त्यांच्याच परिवारातले जे बी असतील चेले, नाती चेले, आणि शेवटपर्यंत आम्ही त्यांचा डाडा चालवणार. कोजागिरी कशी चालू? कोजागिरी पौर्णिमा म्हटलं तर मेन म्हटलं तर भगवतीने जसं 9 दिवस दैत्यासंक वध केला, तिने दसऱ्याला तिने महिषासूर मारला. 5 दिवस ती झोपी गेली. झोपी गेल्यानंतर म्हटलं तर 5व्या दिवशी ती उठली पौर्णिमाला. पहिली झेप तिने जी घेतली ती उंबराच्या झाडावरती, दुसरी झेप घेतली तिने शिवतीर्थावरती, तळ्यावरती गेल्यानंतर प्रत्येक लोटं तिडे होते, म्हणजे स्त्री पुरुष आणि आमचे लोटं. तर त्यावेळेला भगवती म्हटली, इडं जेवढे पण असतील स्त्री पुरुष बाई माणसं सर्वांनी बाजूला जा, मला आंघोळ करायची. लक्षामध्ये त्यानंतर बाई माणसं सर्वजण निघून गेले, पण आम्ही लोक होते जे आमच्यातले होते आराधी ज्योती किन्नर समाज, ते लपून तिथंच राहिले. त्यावेळेला आईसाहेबांनी तिकडे आंघोळ केली आणि आईसाहेबांचं लक्ष गेलं. आईसाहेब क्रोधित झाल्या. त्यांनी काहीतरी त्यांना श्राप द्यायचे. आजी आई तू काय बोलली, थांब म्हणे, श्राप देऊ नको. आम्ही लोक म्हटलं थांब, तू बाई आणि माणसं निघून जा म्हटली. आम्ही तर ते नाही, बाईनी आणि माणसानी, पण ते म्हटलं तर किन्नर होतं. त्यावेळेला आम्ही तिचं मन जिंकलं आईसाहेबाचं. त्यावेळेला आईसाहेबांनी आम्हाला वरदान दिलं, तर कोजागिरी पौर्णिमा आणि तिची आंघोळ मेन म्हटलं तर तुमच्या लोकांच्या हातूनच मला होणार आणि तुम्हालाच मान भेटणार. म्हणून तेव्हापासून आमचे दुरुड वसावी, त्यांच्या गुरूंना मान भेटला, त्याच्यानंतर त्यांना मान भेटला, त्याच्यानंतर आता आम्ही लोक असते. हे कोजागिरीला महत्त्वच. मग आता ही परंपरा चालू आहे.